नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या इतिहासात आणि समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेतले जाते। ते एक महान योद्धा, कुशल राजा आणि समाज सुधारक होते। त्यांनी अनेक पराक्रम गाजवून मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि अनेक वर्षे मुघलांशी लढा दिला। त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आणि समाजातील वाईट प्रथा दूर केल्या। आजही ते महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहे। चला तर मग जाणून घेऊया अजिंक्य पदाचा इतिहास घडवणारा हा वीर राजा कोण होता, त्याचे आयुष्य कसं होतं आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं। शिवाजी महाराजांचा जन्म झुंजार धर्मवीरांची भूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। शहाजी राजे भोसले आणि जिजाबाई यांचे ते पुत्र होते। जिजाबाईच्या धर्मनिष्ठेचे आणि शूरवीरांच्या कथांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला। त्यामुळेच लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याची गोडी लागली। शिवनेरी आणि सिंहगड या किल्ल्यावर असताना त्यांचे लढाई लढण्याचे कौशल्य विकसित झाले। लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी घोडसवारी, तलवारबाजी आणि युद्धकलांची आवड होती। स्वराज्याची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे लहानपणापासून त्यांनी ठरवले होते। त्यांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने गनिमी युद्धाचे कौशल्याने स्वराज्या पाया घातला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाले होते। त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर तर शेवटच्या पत्नीचे नाव गुणवंताबाई झंगळे असे होते। महाराज 16 वर्षांचे असतानाच 1645 मध्ये शिवराजांच्या मनात स्वराज्याची धगधगणारी ज्योत जागली झाली। त्यांनी आपल्या साहसी धाडसाने तोरणा हा पहिला किल्ला जिंकला। या विजयाची गुंज सर्वत्र दुमदुमली। ही शिवराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना होती। यानंतर ते रायरी, सिंहगड असे किल्ले एकापाठोएक जिंकत गेले। प्रत्येक विजय हा त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्न पूर्ततेकडे घेऊन जात होता। स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांसाठी स्वतंत्र राज्य। मुघल साम्राज्याच्या विरुद्ध लढणे सोपे नव्हते, पण शिवाजींनी आपल्या सैन्याच्या चपळतेने आणि कुशल रणनीतीने अनेक किल्ले जिंकून घेतले। सिंधुदुर्ग, रायगड, सिंहगड हे किल्ले त्यांनी जिंकून आपले साम्राज्य विस्तारले। त्यांची कोंडापूरचा घाट आणि पन्हाळगडवरील आक्रमण हे युद्ध आजही लोकांच्या तोंडी आहेत। तसेच त्यांनी जंजिराच्या आदिलशाहीवर आणि गोलकोंडाच्या कुतुबशाहीवरही यशस्वी मोहीम केली। 1659 मध्ये उत्तराकडील राजा औरंगजेब मराठ्यांवर खूप संतापला होता। त्याने आपले सैन्य पाठवले, पण शिवाजी महाराज हे सामान्य राजे नव्हते। त्यांनी खडबडीत भूभाग आपल्या फायद्यासाठी वापरला, जसे की सावलीतून चित्त्याने झेप घेतल्यासारखे। 1664 मध्ये जेव्हा शिवाजी महाराज फक्त 24 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी खूप धाडसी पाऊल उचलले। त्यांनी कोंडाणा किल्ला जिंकला, जो जिंकणे भल्याभल्यांना अशक्य वाटत होता। शिवाजींनी त्यांच्या जिद्द आणि हुशारीच्या नियोजनाने अशक्यतेला मराठ्यांच्या धैर्याचे शक्तिशाली उदाहरण बनवले। त्यांची धाडसी कामगिरी लवकरच प्रसिद्ध झाली, मुघलांना घाबरवून आणि दख्खनभर आशावाद निर्माण केला। आत्मविश्वासाने भरलेले शिवाजी महाराजांनी तेव्हा मुघल साम्राज्यातील एक प्रमुख शहर असलेल्या सुरतवर झपाट्याने हल्ला केला। त्यांनी मुघल दरबाराला आश्चर्यचकित केले आणि शिवाजी महाराज हा एक भयानक शत्रू आहे हे दाखवून दिले। 1670 मध्ये रायगड किल्ल्यात त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राज्याभिषेक झाला। स्वराज्याची स्थापना हा त्यांच्या जीवनाचा ध्येय होता, तो साध्य झाला। ते न्यायी राज्यकर्ते होते। शेतकरी, व्यापारी आणि सामान्य लोकांची काळजी घेणारी धोरणे त्यांनी राबवली। मुघल आदिलशाही आणि इतर शत्रूंची लढाई सुरूच राहिली। दक्षिणेची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या। 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर अनेक संकटे आली,
पण त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यांचे आदर्श पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहिले. शिवबा हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाहीत, तर ते आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहेत आणि स्वराज्यासाठी झालेले अथक प्रयत्न आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या जीवन चरित्रातील प्रत्येक पाऊल आपल्याला काहीतरी शिकवतो.